खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे प्राथमिक शाळेत माध्यान्ह आहार शिजवताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। ही दुर्घटना आज सकाळी 10च्या दरम्यान घडली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। लेंगरे येथील गुजले वस्ती शाळेत माध्यान्ह आहार शिजवण्याच्या खोलीत हा गॅसचा स्फोट झाला। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील गुजले वस्तीमध्ये जिल्हा परिषदेची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा आहे। या शाळेत अंगणवाडीचे वर्गही भरवले जातात। आज मंगळवारी सकाळी शाळेत नेहमीप्रमाणे स्वप्नाली संतोष गायकवाड या माध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी गेल्या। तिथे डाळी शिजवण्यासाठी गॅस सुरू केला असता या गॅसच्या शेगडीतून वेगळाच आवाज येऊ लागल्याने गायकवाड गॅस बंद करण्यासाठी धावल्या, मात्र त्याचवेळी मोठा जाळ झाला। त्यावर गायकवाड यांनी ताबडतोब बाहेर पडत आणि प्रसंगावधान राखत शाळेच्या आवारात आलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं। याच दरम्यान जाळ वाढत असतानाच गॅसच्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला। स्फोट होताच शेडचे पत्रे दूरवर उडाले। मोठा स्फोट झाल्याने आसपासच्या लोकांनी शाळेकडे धाव घेतली। लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्फोट झाल्याची माहिती समजताच ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली। तसेच सरपंच लक्ष्मीबाई पाटील, माजी अध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड आणि एजाज देसाई यांनी आज ठिकाणी भेट देत स्थानिकांच्या सहकार्याने मदत कार्य सुरू केलं। तासाभरानंतर आग विझवण्यात यश आले। उपसरपंच झाकीर पठाण, सुरेश चिंचनकर, माजी सरपंच प्रशांत सावंत, शकील शेख, हर्षवर्धन बागल यांनी या ठिकाणी भेट दिली आहे। या शाळेत स्वप्नाली गायकवाड या आचारी माध्यान्ह भोजन शिजवण्याचं काम करतात। आग लागल्याचं दिसताच त्यांनी शाळेच्या आवारात आलेल्या चिमुकल्यांना तात्काळ बाहेर काढलं, परिणामी पुढचा अनर्थ टळला।